माता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, पसाय दान हे. नमस्कार रसिक हो. गेल्या 1000 वर्षांतील 1000 प्रभावशाली व्यक्तींचा वेध घेणाऱ्या यांनी घडवलं सहस्त्रक या पुस्तकातील साहित्य वाङ्मय या सदरातील आणि त्याचबरोबर जगभरातले साहित्यिक या मालिकेतील पुढचा साहित्यिक आहे संत ज्ञानेश्वर. संपूर्ण विश्वाचं कल्याण साधणाऱ्या, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पसायदानातील या पहिल्या 2 ओळी, त्यांचा परिचय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. भाषाप्रभू, तत्वज्ञ, समाजसुधारक संत ज्ञानेश्वर. 1275 ते 1296 हा त्यांचा कार्यकाळ. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील एक अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, आचार विचार आणि पिंड घडवण्यात संत ज्ञानेश्वरांचा अमूल्य असा वाटा आहे. बहुजन समाजासाठी मराठी भाषेचा विकास त्यांनीच घडवून आणला. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी साहित्यामुळे मराठी भाषा आणि धर्म यांना त्यांनी अमोल देणगी दिली. महाराष्ट्राच्या धमन्यांमध्ये वाहत असलेल्या वारकरी पंथाचा उत्कर्ष त्यांनी घडवून आणला. हे सारं अफाट कार्य ज्ञानेश्वरांनी अवघ्या 21व्या वर्षांच्या काळामध्येच केलं. धर्माला आधुनिक, उदार आणि समन्वयवादी वळण देण्याचा त्यांचा प्रयत्न हा भारतवर्षातील एक यशस्वी प्रयोग म्हणता येईल. 13व्या शतकातील परिस्थितीचा विचार करून तत्कालीन समाजाला प्रकाश दाखवण्याचं त्यांनी केलेलं कार्य त्यांना देशातील प्रमुख सुधारकांमध्ये आणि जगातील प्रमुख तत्ववेत्यांमध्ये स्थान मिळवून देतं. यादव काळामध्ये धर्माविषयी विपरीत समीकरण रूढ झालं होतं. धर्म म्हणजे कर्मकांड, धर्म म्हणजे व्रतवैकल्य, धर्म म्हणजे तीर्थयात्रा, धर्म म्हणजे यज्ञयाग अशी काहीशी समीकरणं ती होती. त्यामुळे काय झालं तर त्यामुळे धर्मविचार जनसामान्यांपर्यंत पोहोचतच नव्हता. तो विशिष्ट प्रस्थापित वर्गाच्या, पुरोहित वर्गाच्या अधिकार किंवा प्रभाव कक्षेत होता. शिवाय ज्यामध्ये धर्मज्ञान सांगितलं होतं ते धर्म, तत्वज्ञान, दर्शनविषयक ग्रंथ गिरवाणवाणीत, देववाणीत म्हणजे संस्कृत भाषेत होतं. लोकवाणीत, मराठी भाषेत त्याविषयी लेखन झालं नसल्याने जनसामान्य या ज्ञानाला पारखे झाले होते. शिवाय यादव कालात शैव, वैष्णव, पाशुपत, शाक्त, तांत्रिक, मांत्रिक यांचंही प्राबल्य होतं. त्यांच्यामध्ये स्वपंथाबद्दल अभिनिवेश तर होताच, पण अन्य पंथीयांबद्दल विद्वेष असल्याचंही जाणवू लागलं होतं. मतामतांच्या या गलबल्यामध्ये सामान्य मराठी माणूस मात्र दिडमूड झाला होता. त्यांचं या संदर्भात योग्य प्रबोधन करणं ही एक निकडीची बाब होती. पंथापंथांत समन्वय साधण्याचीही गरज होती. धर्माची सुस्पष्टता, जनसामान्यांच्या आकलन कक्षेत येईल अशी कल्पना मांडणं ही सुद्धा त्या काळाची एक गरजच होती. तत्कालीन धर्मव्यवस्थेत चातुर्वर्ण व्यवस्थेचं एक महत्त्वाचं स्थान होतं आणि त्या वर्ग व्यवस्थेतूनच स्त्री वर्ग आणि शूद्र समाजाला भक्तीचा आणि मुक्तीचा अधिकार नाही असा विषमतामूलक व काही विशिष्ट वर्णांचं श्रेष्ठत्व समाजावर लादणारा विचारसुद्धा मूळ धरू लागला होता. त्याचबरोबर स्त्री शूद्रांवर अन्याय होऊ लागला होता. व्रतवैकल्य, कर्मकांड, अनेक देवतावाद यांचं प्रस्थ वाढत होतं आणि निकोप समाज निर्मितीसाठी हे योग्य नव्हतं. अशा समाजाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या द्रष्ट्या नेतृत्वाची फार मोठी गरज ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानात्मक कार्यामुळे भागली. त्यांनी स्वीकारलेल्या समन्वयवादी व एकात्मतेच्या भूमिकेमुळे विविध जाती जमातींच्या लोकांमध्ये स्नेहभाव,
बंधुत्व, समभाव नि सहिष्णू वृत्ती स्वीकारल्यामुळे शैव वैष्णवातील संघर्ष नाहीसे होण्यास ज्ञानदेवांचे प्रयत्न उपयोगी ठरले. बौद्ध, जैन, वीरशैववादी मतांविषयीही त्यांनी परकेपणाची भावना न जोपासता आत्मीयतेची भावनाच प्रकट केली. लोकवाणीतून लेखन केल्यामुळे लोकभाषेलाच धर्मभाषेचं स्थान मिळू शकतं, हा आत्मविश्वास त्यांनी जनमानसामध्ये निर्माण केला. त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचाही समन्वय साधता येतो, अशा भूमिकेचं प्रतिपादनही त्यांनी केलं. त्यामुळे साधना किंवा भक्ती करणं ही जनसामान्यांच्या आटोक्यातील गोष्ट आहे, याचं भान समाजाला आलं. एकेश्वरवादाचा पुरस्कार करून ज्ञानदेवांनी श्रद्धेला बुद्धिवादाची जोड दिली. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग यांचा समन्वय करणाऱ्या विचारसरणीचा पुरस्कार त्यांनी केला. अद्वैत मताचा स्वीकार करण्यामागे ज्ञानदेवांची भूमिका केवळ तत्वज्ञानाच्या विशिष्ट शाखेचा अभ्यास वा पुरस्कार करण्याची नव्हती, तर तिला सामाजिक न्यायाचं अधिष्ठान होतं. त्यामुळे विश्वातील सर्व प्राणीमात्रात समभाव पाहण्याची मानसिकता ज्ञानदेवांनी समाजामध्ये निर्माण केली. चिद्विलासवाद हा ज्ञानदेवांच्या तत्वज्ञानाचा गाभा होय. ज्ञानदेवांचं लेखन हे मराठी भाषेचं भूषण आहे. देशिकार लेणं या शब्दात त्यांच्या या लेखनाचा गौरव केला जातो. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, अभंग, विराण्या, पद असं विपुल लेखन ज्ञानदेवांनी केलं. ज्ञानेश्वरीत काव्य व तत्वज्ञानाचा अपूर्व संगम झाला आहे. गीतेच्या 700 श्लोकांवरील ज्ञानदेवांची ही 9000 ओव्यांची टीका आहे. ज्ञानदेवांच्या प्रतिमासृष्टीचं अपूर्व वैभव या ग्रंथातून प्रकट झालं आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रस्थानत्रयी या ग्रंथाचं आद्यस्थान आहे. एकनाथी भागवत व तुकोबांची गाथा हे या प्रस्थानत्रयीतील अन्य 2 ग्रंथ. घराण्याच्या परंपरेने वारकरी असलेले ज्ञानदेव गुरु परंपरेने नाथ सांप्रदायिक होते. वारकरी संप्रदाय ज्ञानदेव पूर्व काळात अस्तित्वात असला तरीही त्यात खरं चैतन्य ओतलं ते ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी. या संतद्वयाने स्वीकारलेल्या कालोचित नि लोकाभिमुख समतावादी एकात्मतेच्या दृष्टिकोनामुळे वारकरी संप्रदायाच्या छत्राखाली चोखामेळा, सेना महाराज, सावतावाडी, गोरा कुंभार इत्यादी विविध जाती जमातीतील संत आले आणि त्यांनी महाराष्ट्रात भक्तीचा मळा पिकवला. नामस्मरणासारख्या सुलभ साधनेचा पुरस्कार केल्यामुळे वारकरी संप्रदाय यादव काळात तर रुजलाच, पण पुढच्या अनेक शतकातही तो महाराष्ट्रातील घराघरापर्यंत गेला. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे अनुवाद हे केवळ भारतीय नव्हे तर अनेक विदेशी भाषांतही झाले आहेत. स्वकाळालाच नव्हे तर भावी शतकांनाही समतेचा, एकात्मतेचा, ऐहिक व पारलौकिक कल्याणाचा मार्ग दाखवणारे गतिमान विभूतिमत्व म्हणून ज्ञानदेवांचा आठव सदैव केला जाईल. असा हा आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा थोडक्यात परिचय. धन्यवाद.